रामकृष्ण हरी. मंडळी, पाठीमागच्या भागामध्ये आपण पाहिलं की वारकरी संतांची संत परंपरा, संप्रदायांची परंपरा आणि संप्रदायांनी ते ज्ञान संतांपर्यंत दिलं, परंतु ते संतांनी ज्ञान जगताच्या कल्याणासाठी तत्कालीन लोकांपर्यंत पोहोचवलं. परंतु ते ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी संतांनी ते ज्ञान ग्रंथांमध्ये ठेवलं, ग्रंथांपर्यंत पोचलं, ग्रंथांमध्ये ठेवलं, ग्रंथांच्या माध्यमातून समाजाच्या पुढे आणलं. मग ते ज्ञान आता आपल्याला प्राप्त करायचं आहे, मिळवायचं आहे. म्हणून आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या धर्मग्रंथ, ग्रंथांचं श्रेष्ठत्व. आपले धर्मग्रंथ कोणते हे आधी पाहू आणि मग धर्मांच्या ग्रंथांचं श्रेष्ठत्व पाहू. पहा, आपल्या हिंदू धर्माच्या संस्कृतीप्रमाणे, आपल्या धर्मांच्या ग्रंथांच्या श्रेष्ठत्वाप्रमाणे आपला सर्वश्रेष्ठ असलेला ग्रंथ म्हणजे गीता. हिंदू धर्म संस्कृतीचा असलेला महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे गीता. आता ह्या गीतेबाबत थोडंसं विश्लेषण करू. नक्की गीता हा ग्रंथ आहे तरी काय? गीता हा ग्रंथ, कोणताही ग्रंथ निर्मितीचं काहीतरी कारण असतं. तसं गीता निर्मितीचं कारण काय? तुम्हाला सर्वांना बहुतांश कथाभाग पण माहिती आहे की गीता निर्मितीचं मुख्यत्वाचं कारण काय? की अर्जुनाला युद्धभूमीवरती झालेला मोह आणि अर्जुनाच्या माध्यमातून जगाच्या कल्याणासाठी भगवंतांनी, भगवान श्रीकृष्णांनी ती गीता अर्जुनाला सांगितली. आपण सर्वांना माहिती आहे गीता अर्जुनाला सांगितली, परंतु ती सांगितलेली गीता ते महाभारत ज्यांनी लिहिलं ते महाभारत लिहिणारे महर्षी व्यासांनी ते महाभारत लिहिलं आणि ते श्लोक गीतेचे तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवलं. नव्हे असं म्हणणं पण थोडंसं चुकीचं ठरेल. महाभारत व्यासांनी नव्हे तर गणपती बाप्पांनी लिहिलं आणि व्यासांनी सांगितलं, ते तुमच्या आमच्यापर्यंत गीता पोहोचवायचं काम व्यासांनी केलं. म्हणून गीतेचा थोडासा अभ्यास करत असताना, ज्ञानेश्वरीचा थोडा अभ्यास करताना इथे संवाद करते मुख्यत्वाने 3 दिसून येतात. एक, गीतेचा मुख्य संवाद जो झाला तो भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनामध्ये. गीतेचा दुसरा संवाद जो झाला तो धृतराष्ट्र आणि संजयामध्ये. आणि गीतेचा तिसरा संवाद जो झाला ना तो विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या गुरूंमध्ये, म्हणजे ज्ञानेश्वरीपर्यंत आलो. पण गीतेचं मुख्यत्वाने विचार करू. ही गीता, हे गीतेचं ज्ञान, हे गीतेचं मुख्य भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केला. अर्जुना, मग गीतेचा प्रत्येक अध्याय, प्रत्येक क्रमवार जर विचार केला तर गीतेमध्ये 18 अध्याय सांगितले. 18 अध्यायाला, प्रत्येक अध्यायाला योग सांगितलं. प्रत्येक अध्यायाचं नाव योग आहे. मग प्रथमतः विचार करा, गीतेचा पहिला अध्याय आहे अर्जुन विशद योग, दुसरा अध्याय आहे सांख्ययोग, तिसरा अध्याय आहे कर्मयोग. असा प्रत्येक अध्याय सांगितला. मग 12वा अध्याय भक्तियोग असेल, 15वा अध्याय पुरुषोत्तम योग असेल. प्रत्येक अध्यायाला विशिष्ट नाव दिलं आणि त्या अध्यायाच्या नावानंतर योग असा शब्द लावला. मग महत्त्वाचा शब्द येतो योग म्हणजे काय? पाठीमागे कुठेतरी चिंतनाला येऊन गेला विषय की योग म्हणजे काय. योग शब्दाचा अर्थ असा की 2 गोष्टी एकत्र जोडणं, मिळवणं, त्याला योग असं म्हणतात. स्वाभाविकता आपण म्हणत असतो महाराज काही योगायोग आहे, तुमची आणि माझी आज भेट झाली. म्हणजे गीतेचा प्रत्येक अध्याय हा योग आहे. योग आहे याचा अर्थ भगवंताने आपलं मिलन घडवून देण्यासाठी जो अध्याय आहे त्याला गीतेचा अध्याय. प्रत्येक अध्यायाला योग म्हणायचं. योग शब्दाचा अर्थ 2 गोष्टी एकत्र आणणं, जोडणं. देवाला ना आपल्याला जोडायचं जो काम करतो तो गीता नावाचा धर्मग्रंथ तुम्हाला देवापर्यंत नेतो, आम्हाला देवापर्यंत नेतो, नवे नवे ते ज्ञान आपल्याला प्राप्त करून देतो. पहा, अर्जुनाला उपदेश करताना अर्जुनाच्याही जीवनामध्ये पहा, जेव्हा युद्ध करायचं, युद्धाचा प्रसंग ठरला, जेव्हा युद्ध करायची वेळ आली त्यावेळेस अर्जुनाने सांगितलं, समोर कौरव युद्ध होतं, समोर पांडव युद्ध होतं. 2 सैन्य युद्ध करण्यासाठी समोर होते. आणि त्यावेळेस अर्जुन सांगतात भगवंता, सेनयोर भयोरमध्ये रथमे स्थापयतो अच्युत. हे अच्युता, दोन्ही सैन्याच्या मध्ये माझा रथ नेऊन स्थापन कर. माझा रथ 2 सैन्याच्या मध्ये नेऊन ठेव. याच्या मागचं कारण असं, अर्जुना बाबा हा रथ 2 सैन्याच्या मध्ये नेऊन नक्की का ठेवू? तेव्हा अर्जुन सांगतात, बघ देवा, अरे लढाई करण्यासाठी माझ्या पात्रतेचा समोर कोण आहे? माझ्या पात्रतेचा योद्धा समोर कोण आहे? आणि भगवंताला सांगितल्याप्रमाणे भगवंताचा सारथी होते. भगवंताने रथ हाकला आणि रथ हाकून 2 सैन्यांच्या मध्ये नेला. दोन्ही सैन्याच्या मध्ये नेल्यानंतर अर्जुन समोरच्या पक्षामध्ये, कौरव पक्षामध्ये असलेले सैन्य पाहू लागलो. कौरव पक्षामध्ये असलेल्या सैन्याचं वर्णन गीता गोड करते. कोण कोण होतं तर श्रेष्ठ असलेले भीष्माचार्य होते, आचार्य ज्यांच्याकडून शिक्षण घेतलं असं द्रोणाचार्य होते, कुलगुरू आचार्य कृपाचार्य होते, चुलते होते,
भाऊ होते, नातू होते, सोयरे होते, सबंधी होते, आप्तेष्ट होते आणि सगळ्यांकडे पाहून अर्जुनाच्या मनामध्ये क्षणकाल विचार झाला, देवा हे माझे तर सगळे आप्त आहेत, माझे इष्ट आहेत आणि मी यांच्याबरोबर युद्ध करायचं? कारण श्रीमद भागवत महाभारताचं युद्ध होण्याचं एकमेव कारण असं की फक्त धर्माचा विजय व्हावा हे भगवंताला माहिती होतं. पण याच्या पाठीमागची मुख्य पार्श्वभूमी होती की व्यावहारिक ज्ञान असं होतं की राज्याचा 1/4 भाग मागितला तरी दिला नाही, राज्यातली 5 गावं 5 भावांना मागितली तरी दिली नाही. नवे नवे दुर्योधन सांगतो, भगवंता सुईच्या टोकावरती जेवढी जमीन बसेल तेवढी जमीन मी या 5 भावंडांना देणार नाही. म्हणजे वास्तविक पाहता जमीन मिळवण्यासाठी, राज्य मिळवण्यासाठी युद्ध झालं. अर्जुनाने विचार केला, देवा मग यांच्याबरोबर युद्ध करायचं, आपल्या माणसांबरोबर युद्ध करायचं आणि आपल्या माणसांबरोबर युद्ध करून मी राज्य प्राप्त करायचं, यापेक्षा मी स्वकीयांना मारण्यापेक्षा देवा मी संन्यासी होईल. यांना मारण्यासाठी मी का भस्मासूर आहे? अर्जुन गोड सांगतात, देवा मी भस्मासूर आहे यांना मारण्यासाठी नाही, मला यांना मारायचं नाही. देवाने अर्जुनाकडे थोडंसं पाहिलं, अर्जुनाचं हात थरथर कापायला लागले, हाताचा धनुष्य गळून पडला आणि भगवंत अर्जुनाला उपदेश करू लागतात, अर्जुना तू ज्यांना आपलं स्वकीय समजतोय, ज्यांना आप्त समजतोय, त्यांना तू देह संबंधाने आपलं म्हणतोय. देहाच्या नात्याने ते तुझे गुरु असतील, देहाच्या नात्याने तुझे आजोबा असतील, देहाच्या नात्याने तुझे वडील असतील, देहाच्या नात्याने तुझे भाऊ असतील, देहाच्या नात्याने तुझे मुलं असतील, पण आत्म्याच्या संबंधाने ते नित्य शुद्ध असे आत्मे आहेत. मग देवा मला युद्ध तर करायचंय, तुझं कर्म समजून सांगण्यासाठी भगवंताने अर्जुनाच्या मनातला विषद हटून काढला. म्हणून पहिला अध्याय अर्जुन विषद योग हे सांगत असताना सांगितलं, देवा अर्जुना अरे ज्या देहाचा विचार करतोय ना त्या देहाच्या बाबतीत आमची तुकोबराय असं सांगतात, देह नव्हे मी हा सरे उरला उरे विठ्ठल, देह हे धन कुबेराचे, हे काळाचं धन आहे, हे देह हा काळ घेऊन जाणार आहे, राहिलेला नित्य शुद्ध आत्मा त्याबरोबर तुझं नातं आहे. पहा मग देवा यांचा जर आत्म्याशी नित्यशुद्ध संबंध आहे तर देह जाणार आहे, वासांश जीर्णानी यथाविहाय नवाणी गृणाती नरूपराणी. हा शब्द, हा देह हे वस्त्र बदलल्यासारखं हा देहाचं परिवर्तन होणार आहे. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेळीजे तैसे देहांतराते स्वीकारजे चैतन्यनाथे. अर्जुना अरे एखाद्या यात्रेतून आपण नवीन ड्रेस विकत आणायचा, नवीन कपडे विकत आणायचे, ते धारण करायचे, जुने काढून टाकायचे, नवीन घालायचे, जुने काढून टाकायचे. त्याप्रमाणे आत्मा नित्यशुद्ध पद्धतीने शाश्वत राहून नवीन नवीन प्रकारचे देह धारण करतो. मग देहाच्या संबंधाने तुझं काही नातं आहे याचं काहीच घेणं नाही. तुला जर करायचं असेल तर हे पटवून देण्यासाठी सांख्ययोग सांगितला, सांख्यशास्त्र सांगितलं की जीव आणि आत्मा आणि परमात्मा यांचं काय नातं आहे, यांचा संबंध काय आहे. मग अर्जुनाला जेव्हा कळालं की देहरूपाने मला यांना मारायचं आहे, कारण धर्माची जर पालन करायचं असेल, धर्म जर स्थिर ठेवायचा असेल, अधर्माच्या बाजूने लढणारा दुर्योधन असेल, त्याचा हानी करायची असेल, त्याला संपवायचं असेल, अधर्म संपवायचा असेल तर मला लढायला लागेल, मला कर्म करावं लागेल. मग ते कर्म कोणत्या प्रकारे करायचं हे 3ऱ्या अध्यायात सांगितलं. आमच्या धर्मग्रंथांमध्ये प्रत्येक अध्याय तुम्हाला फक्त आणि फक्त भगवंत जोडण्याचं काम करतो. प्रत्येक पुढे सांगितलं कर्मसन्यास योग सांगितला, पुढं कर्मसन्यास योग सांगितल्यानंतर समाधी सांगितली, तुम्हाला जीवनामध्ये साध्य काय करायचं, योग्यांचं साध्य काय, खूप प्रकारचं गोड गीतेमध्ये वर्णन आलं. दैवी संपत्ती सांगितली, आसुरी संपत्ती सांगितली. नवे नवे गीतेचं वर्णन करताना ज्ञानोबराय म्हणतात की व्यासोच्चिष्ट जगत्रय, जगामध्ये जेवढं काही ज्ञान आहे ते व्यासांचं उष्ट आहे, व्यासांनी ते ज्ञान गीतेमध्ये ठेवलं. ती गीता आमच्या धर्मग्रंथाचं श्रेष्ठ आहे. महाराज हा धर्मग्रंथाचं श्रेष्ठत्व झालं. पण आम्हाला तर संस्कृत गीता वाचता येत नाही. आम्ही संतांना शरण जाऊन सांगितलं, संत मंडळी हो आम्हाला धर्मग्रंथ आमची गीता आम्हाला वाचता येत नाही, त्यासाठी आम्ही काय करू. पहा संत गोड सांगतात, गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तयावणारा. अरे ज्याला गीता वाचता येत नाही ना, त्यापेक्षा त्याने नुसतं गीता 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 शब्दाचं उच्चारण करावं, नामस्मरण करावं, त्याला पुनरावृत्ती होणार नाही, त्याचा पुन्हा जन्म होणार नाही. किती आनंदाची गोष्ट आहे. एवढं नसून आमच्या धर्मग्रंथामध्ये श्रेष्ठ असलेली आमची शास्त्र, 6 शास्त्र असतील, आमची 18 पुराणं असतील, आमचे धर्मग्रंथ आम्हाला भगवंत जोडण्याचं, भगवंत प्राप्त करण्याचं, अध्यात्म ज्ञान मिळवून देण्याचं काम करतात. म्हणून आमचे धर्मग्रंथ श्रेष्ठ आहेत. ते ज्ञान आमच्या संतांनी धर्मग्रंथांमध्ये साठवलं का तर आमच्या पर्यंत ते ज्ञान पोहोचवलं. संतांना माहिती होता देह हा एक ना एक दिवस जाणार आहे. मग आजच्या काळामध्ये आम्ही आजच्या पिढीचा उद्धार करतोय, पण हे ज्ञान जगाच्या उद्धारासाठी आहे आणि हे जगाच्या उद्धारासाठी असलेलं ज्ञान
पुढच्या समाजापर्यंत कसं पोचवावं यासाठी संतांनी त्या ग्रंथांची निर्मिती केली. तुमच्या आमच्यामधला देव, तुमच्या आमच्यामधला भगवंत, तुमच्या आमच्यामधला देव परमेश्वर जाणून घेण्यासाठी जी संज्ञा आहे ना, त्यांनी संतांनी ते ज्ञान ग्रंथांमध्ये दिलं. हे ग्रंथांचं महत्त्व. यानंतर सर्वश्रेष्ठ पद्धतीने विचार केला जातो तो ग्रंथ म्हणजे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी ज्ञानेश्वरी. की ज्ञानेश्वरीचं चिंतन करताना झालं की ब्रह्मानंदाची लहरी प्रगट करणाऱ्या गीतेवरती टीका केली. गीतेवरती टीका करणारे, गीतेवरती भाष्य करणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, की गुरूंनी सांगावं ज्ञानोबर आहे. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांनी सांगावं ज्ञानोबर आहे, मला गीतेवरती तुमच्याकडून टीका ऐकायची. सहज ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे, ते अवसरळे पाहुणे पातलो आम्ही. की आम्ही त्या पंक्तीत बसलो होतो ज्या पंक्तीत ब्रह्मज्ञान वाटायचं काम चाललं होतं. खूप गोड सांगितलं. मग गीतेचं ते ज्ञान तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सोप्या मराठी भाषेमध्ये, प्राकृत भाषेमध्ये विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी केलं. कसं केलं महाराज? एक एक सिद्धांत पटवून देताना हजारो प्रकारचे दृष्टांत वापरले. नवे नवे, एका भाषेचा नाही. तर नामदेव महाराज म्हणतात 56 भाषेचा केलासे गौरव. एका ज्ञानेश्वरीमध्ये 56 प्रकारच्या भाषांचा गौरव केला. किती श्रेष्ठत्व असेल, व्याकरण किती शुद्ध असेल. आणि एवढी शुद्ध असलेली ज्ञानेश्वरी तुमच्या आमच्यापर्यंत पोचवली फक्त संत ज्ञानेश्वर महाराजांनी. ते ज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये ओतलं. किती बारीक बारीक ज्ञान असेल. आजही विज्ञानवादी लोक, हजारो लोक भेटतात, पण विज्ञानाचे शोध सांगत असताना छातीठोकपणे सांगतात आम्ही स्वतःच्या ताकदीवरती विज्ञानाचे शोध लावले. पण नाही बाबा हो, ते तत्वज्ञ, ते सिद्धांत ते आजही आमच्या धर्मग्रंथांमध्ये होते. ते धर्मग्रंथांचे सिद्धांत तुम्ही आम्ही चाळून पाहिले, ते शोधले आणि जगासमोर आणले. म्हणून त्याचे शोध तुम्ही आम्ही मान्य करतो. म्हणून ज्ञानेश्वरीचा विचार करताना पुढे पहा असं सांगतात की वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी. वारकऱ्याला काहीतरी नियम सांगितले. वारकरी जीवन जगत असताना ज्याला भगवत प्राप्ती करायची ना, त्याने काय काय करावं सांगितलं. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी. मग ज्ञानेश्वरी नुसती वाचून तरी काय होतं? कारण समाजामध्ये आज लोक भरपूर भेटतात. महाराज, आम्ही खूप ठिकाणी कीर्तन प्रवचनाच्या सत्संगाच्या माध्यमातून ऐकलं की ज्ञानेश्वरी वाचावी, ज्ञानेश्वरी वाचावी. ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर आम्हाला तर कळत नाही, पण आम्ही लोक म्हणतात, महात्मे लोक सांगतात ज्ञानेश्वरी वाचावी म्हणून आम्ही वाचतो, आम्हाला कळत नाही. मग ज्ञानेश्वरी वाचून फायदा तरी काय? दुसऱ्या चरणात गोड उत्तर सांगितलं, ज्ञान होय मुडा अति मूर्ख त्या दगडा. अरे, जर निष्ठेने वाचलं तर दगडाला ज्ञान होण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. जी ज्ञानेश्वरी तुम्ही इष्टाने पहा ना, मी गमतीने सांगत असतो. अरे, ज्ञानोबरायांची कृपा झाल्यानंतर रेडा वेद बोलला. मग त्या ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर, त्या ज्ञानोबरायांची कृपा झाल्यानंतर तुम्ही आम्ही का बोलू शकत नाही? तुम्ही आम्ही अवश्य बोलू, तुम्ही आम्ही अवश्य ज्ञानेश्वरी समजून घेऊ. एवढं ज्ञानेश्वरीचं महात्म्य आहे. कारण जनाबाई असं म्हणतात की जो कोणी ज्ञानेश्वरी वाचेल, जो कोणी जनी त्यासी लोटांगणी. जो कोणी ज्ञानेश्वरी वाचेल ना, जनाबाई म्हणतात मी त्याला लोटांगण घालील, मी त्याला नमस्कार करल. एवढं श्रेष्ठत्व आमच्या ज्ञानेश्वरीचं आहे. ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक अक्षराचं वर्णन करताना असं सांगितलं की एक एक अक्षरात आहे माझा रमाकांत. तो भगवंत रेटून ठासून भरलेला आहे की तो भगवंत एक एक अक्षरात आहे. ज्ञानेश्वरीतलं प्रत्येक अक्षर, प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य, प्रत्येक ओवी ही तुमच्या आमच्या जीवनाचा उद्धार करण्याचा आहे. पहा, मी पाठीमागे एकदा सांगून गेलो की विश्वमाऊली ज्ञानोबरायांचं पसायदान तुमच्या आमच्या जीवनात जर आचरणात आणलं ना, तर खरंच जीवनामध्ये शांती प्राप्त होईल. संतांच्या जीवनामध्ये जे काही प्राप्त झालं ना, ते ग्रंथांच्या माध्यमातून प्राप्त झालं, संतांच्या कृपेतून प्राप्त झालं, गुरूंच्या कृपेतून प्राप्त झालं. सर्व काही प्राप्त करायचं असेल ना, तर महाराष्ट्रातले संत मंडळींचे ग्रंथ अवश्य पहा, ग्रंथ जाणून घ्या. ग्रंथ पाहिले, जाणून घेतले, त्याचा अभ्यास केला ना की खरंच ज्ञान होईल. कारण तुम्हाला आम्हाला ते ज्ञान प्राप्ती करायची. एक गंमत सांगतो महाराज, तुम्ही वारंवार सांगताय तुम्हाला ज्ञान मिळवायचंय, ज्ञान मिळवायचंय. ज्ञान का मिळवायचंय? स्वाभाविक असतं. घरामध्ये चूल पेटवलेली असते आणि चुलीचा विस्तव असतो. लहान अज्ञानी मूल जातं, ज्याला माहीत नाही, जो अज्ञान आहे तो जाऊन त्या विस्तवाला स्पर्श करतो. विस्तवाला स्पर्श केला ना की हात पोळतो, हात भाजतो, हाताला फोड येतात. पण ज्याला त्याचं ज्ञान असतं की विस्तवाला स्पर्श केल्यानंतर हात भाजतो, तो त्याला स्पर्श करत नाही. याचा अर्थ आम्हाला ग्रंथ सांगतात आम्ही जगावं कसं, संतांची चरित्र आम्हाला सांगतात आम्ही जगावं कसं, याचं ज्ञान करून देतात. आणि याचं एकदा ज्ञान झालं ना की आम्हाला कळतं दुःखाचं कारण काय आहे. दुःखाचं कारण जे आहे त्या बाजूला आपण जात नाही, त्या मार्गाने आपण प्रवास करत नाही. मग सुखाचं ज्ञान होतं. मग सुखाचं जीवनामागे जो काही अट्टहास करायचा आहे तो फक्त सुखासाठी करायचा आहे. मग सुखासाठी जो अट्टहास करायचा आहे, सुखप्राप्तीसाठी जे काही करायचं आहे ते ज्ञान आमची गीता करून देईल, ते आमचं ज्ञान ज्ञानेश्वरी करून दिले. तद्वत काही संतांचे ग्रंथ पाहू. जगद्गुरु तुकोबरायांचा
अभंगगाथा, जो अभंगगाथा आपण पाठीमागे पाहिलं, जो अभंगगाथा इंद्रायणी नदीमध्ये बुडवला होता, भगवंत कृपेने तो तरला. पण तो गाथा तरल्यानंतर नेहमी मी सांगत असतो की तुकोबरायांचा गाथा तरला म्हणजे तुमचा आमचं तारण करण्यासाठी, तुम्हाला आम्हाला तारण्यासाठी जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा तरला. का? तुकोबरायांच्या गाथ्यातले अभंग पाहणा. अरे जो माणूस प्रपंचाने ग्रस्त आहे त्याला तुकोबरायांनी उपदेश करावा. जो प्रपंचात आहे, प्रपंच रचना भोगतोय, त्यालाही सांगितलं उपदेश करावा. तुकोबरायांनी ब्रह्मचार्याला उपदेश करावा, तुकोबरायांनी वानप्रस्थाला उपदेश करावा, तुकोबरायांनी संन्यासाला उपदेश करावा. तुकोबराय ब्रह्मचार्याला उपदेश करताना सांगतात, ब्रह्मचारी धर्म घोपावी अक्षरे. ब्रह्मचारी माणसाने अक्षराचं कोकण करावं, पाठांतर करावं, प्रत्येकाला कसं जगावं, त्याचं जीवन कसं सोयीस्कर होईल संतांनी सांगितलं. तुमच्या जीवनात दुःख आहे, रोजच्या ताणतणावामध्ये राहता, मग तुम्ही सत्संगात जा, तुम्ही प्रवचनात जा, तुम्ही कीर्तनात जा, तुमच्या मनाला मनशांती लाभेल हे आमच्या संतांनी सांगितलं. आमच्या संतांनी काहीतरी नियम घालून नेले की भगवंताचं कीर्तन केल्यानंतर काय होईल, भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर काय होईल. अरे राम म्हणता रामची होई जे आपण पाहिलं. तुकोबरायांनी एक गोड उदाहरण दिलं. तुम्हाला देवाची प्राप्ती करायची असेल, देव मिळवायचा असेल, सत्संगात जाऊन जर मनशांती करायची असेल ना, तुम्ही ज्याचं चिंतन कराल तसं तुम्ही व्हाल, तुम्ही ज्याचं नामस्मरण कराल तसं तुम्ही व्हाल. कारण तुम्हाला त्या भगवंत प्राप्ती करायचे, तुम्हाला ज्ञान करायचे, तुम्हाला अध्यात्म विद्येत बुडून निघायचंय, तुम्हाला अध्यात्माच्या सागरामध्ये आंघोळ करायची. ते कळण्यासाठी ग्रंथांना शरण जावं लागतं. तुकोबरायांनी अंधश्रद्धेवरती खडून टीका केली. अंधश्रद्धेबाबतीत त्या काळात असलेली अंधश्रद्धा आजही पहा, मी विशेष करून सांगेल, अंधश्रद्धा निर्मूलन करणारी लोक, त्या समितीची लोक, त्या विचाराची लोक, अशी काही लोक होती महाराज ज्यांनी जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा जाळला. की ते तुकोबरायांना सांगतात तुम्ही अंधश्रद्धा मंडळी आहेत. पंढरपूरचे वारकरी पायीवारी जातात म्हणजे तुमची अंधश्रद्धा आहे. कारण अंधश्रद्धेचा मसुदा मांडताना तिथेही कुठेतरी विषय मांडला होता, पांडुरंगाची वारी करणं म्हणजे अंधश्रद्धा आहे. चुकतंय. आमच्या तुकोबरायांनी अंधश्रद्धेचाही तिरस्कार केला, अंधश्रद्धेवरती खडखडून प्रहार केला. तुकोबरायांचे खूप खूप गोड गोड काही प्रमाण आहेत. ज्याने अभ्यास केला त्याला कळून चुकेल की तुकोबरायांनी अंधश्रद्धेवरती कशी टीका केली. का? संतांना ती हिताचा कळवळा होता. संतांना माहिती होतं अरे जग हे अंधश्रद्धेच्या पाठीमागे लागले, जग हे संसारात बुडतंय, यातून जगाला बाहेर काढायचंय, यातून निवृत्त व्हायचंय, यातून सुख शोधायचंय. कारण प्रत्येक सुखालागी जरी करशी तळमळ, तरी तू जाय पंढरीची एक वेळ, तू पंढरीशी एकदा जा, हाही मार्ग आमच्या संतांनी सांगितला. सुख कुठं आहे? संतांच्या बरोबर आहे, हेही संतांनी सांगितलं. संत कसे ओळखायचे हेही संतांनी सांगितलं. माणसाने माणसासारखं कसं वागायचं हेही संतांनी सांगितलं. व्याभिचारी जीवनातून मुक्त कसं व्हायचं हेही संतांनी सांगितलं. पण एवढं सगळं नुसतं संतांनी सांगितलं नाही, तर संतांनी स्वतः त्याचा अवलंब केला, जीवनामध्ये त्या गोष्टी उतरवल्या. तुकोबराय स्वतः सांगतात अनुभव आले अंगा ते या जगात येत असते. मी प्रत्येक गोष्ट अनुभवून पाहिली. नवे नवे तुकोबराय असं म्हणतात, तुका म्हणे चाखोनी सांगे मग अनुभव आहे अंगे. आधी स्वतः सगळ्या गोष्टी अनुभवल्या आणि मग जगाच्या कल्याणासाठी सांगितलं. ते ग्रंथांमध्ये उपदेश करून ठेवले, जे तुम्ही आम्ही उचकावेत, जे पहावेत. विज्ञानाचे अगणित सिद्धांत मांडून ठेवले. एक लहानसा सिद्धांत सांगून जाईल धावत्या वेगामध्ये. पहा, हिरा मिळवण्याची हिऱ्याची खाण असते फार मोठी. आणि आपल्याला माहिती आहे की जगात हिऱ्यासारखा टणक पदार्थ कोणताही नाही. हिऱ्याची जर परीक्षा करायची असेल तर हिरा ठेवता ऐरणी, तोची मोल पावता वाचे मारिता धनी, तोची मोल पावे खरा. हे वाक्य तुकोबरायांचे. तुकोबराय म्हणतात हिऱ्याची जर परीक्षा करायची असेल ना तर हिरा ठेवता ऐरणी, वाचे मारिता घनी, घनाने वरून घाव घालायचा, तोची मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. तुकोबराय सांगतात जर करणी असेल म्हणजे जर खोटा हिरा असेल त्याचा चुरा होईल, आणि खरा असेल तर तो ऐरणीमध्ये रुतून बसेल. तुकोबरायांचा शास्त्र सिद्धांत आहे. मग महाराज तुकोबराय म्हणतात त्याप्रमाणे. पण माझ्या मनात लहानसा प्रश्न आहे. आम्ही हिऱ्याचा नेकलेस घेतो, आम्ही हिऱ्याच्या अंगठ्या घेतो. तुम्ही म्हणता हिरा फुटत नाही, पण अंगठीमध्ये तर लहानसा हिरा बसवलेला असतो. मग हा हिरा कसा काय लहानसा केलेला असतो? हा फोडला कसा असेल? एका मोठ्या हिऱ्यातून लहान हिरा तयार केला कसा असेल? हा हिरा फोडण्याचं कारण काय? याचंही उत्तर जगद्गुरु तुकोबराय देतात. पण पहा किती गोड देतात. तुकोबराय सांगतात की आसंगाशी संग केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये अधोगती होते. तसं तुकोबराय सांगतात ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला, कुसंगे नाडीला साधू तैसा. हिराचा भंग पावायचा असेल, हिरा फोडायचा असेल ना तर ढेकणाच्या संगतीत ठेवावा लागतो. हिराही फुटू शकतो. हे विज्ञान आमचे तुकोबराय गाथ्यातून सांगतात. माझ्या विश्वमाऊलींनी ज्ञानेश्वरीतून असंख्य विज्ञानाचे सिद्धांत सांगितले. का? आमचे ग्रंथ परिपूर्ण आहेत, ते तुमचं आमचं जीवन परिपूर्ण करू शकतात. दुसरी गोष्ट महत्वाची,
यानंतरच्या संत परंपरेमध्ये असेल नाथ महाराजांचं भागवत असेल, भावार्थ रामायण असेल, त्यांनी संतांची ग्रंथांची भगवंताची चरित्र एवढी सुंदर रंगवली की ती चरित्र ऐकल्यानंतर तुमच्या आमच्या जीवनामध्ये शांतता होईल. महाराज भगवंताचं भागवत ऐकायची तुम्ही, भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. भागवत का ऐकायचं, ज्ञानेश्वरी का ऐकायची, ग्रंथ का ऐकायचं, रामायण का ऐकायचं, तुमच्या जीवनात शांती प्राप्त करण्यासाठी भगवंताच्या कलागुणांचं क्रीडांचं अवलोकन करायचं म्हणून ऐकायचं. मग माझ्या नाथ महाराजांनी भावार्थ रामायण लिहिलं, माझ्या नाथ महाराजांनी भागवतावरच्या स्कंदावरती टीका केली. तुमच्या आमच्यासाठी भगवंताचं चरित्र सुगम चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. नाथ महाराज सांगतात भगवंताची सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. का भगवंताची चरित्राचं वर्णन केलं ना की जीवनामध्ये आनंद प्राप्त होतो. त्यानंतर नाथ महाराजांचं विशेष म्हणजे नाथ महाराजांनी वारकरी संप्रदायामध्ये त्या काळामध्ये अंधश्रद्धेचं निर्मूलन करण्यासाठी आणि ज्ञान सर्वसामान्यांमध्ये पेरण्यासाठी भारुडाची निर्मिती केली की ज्या भावावरती ज्या आरूढ होऊन भगवंत प्राप्ती करू शकतो त्याला भारुड म्हणायचं. जे भारुड जगाच्या कल्याणासाठी त्या काळाच्या अंधश्रद्धेचं निर्मूलन करण्यासाठी भारुड लिहिली, फार गोड गोड लिहिली. अध्यात्मातला उच्च कळस लिहिला. भारुडामध्ये जोशी प्रकरण असेल, भारुडामध्ये मदालसा प्रकरण असेल, भारुडामध्ये असंख्य प्रकारची प्रकरणं सांगितली नाथ महाराजांनी. डोंबारी प्रकरण सांगितलं असेल. का संतांना तुमच्या आमच्या हिताचा कळवळा होता म्हणून नानाविध प्रकार करून संतांनी तुमच्या आमच्या उदाहरणासाठी सांगितलं. तुकोबरायांच्या अभंगातले काही प्रमाण पहा, ज्ञानोबरायांच्या अभंगामध्ये काही विरहणीची प्रकरणं पहा, जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगातली काही प्रकरण पहा. तुकोबरायांच्या अभंगामध्ये एक प्रकरण येतं, काकडा प्रकरणामध्ये मुका येतं, बहिरा येतं, वासुदेव प्रकरण येतं. ही प्रकरणं का कशासाठी? गवळणी प्रकरण आहेत, फक्त तुमच्या आमच्या उद्धारासाठी. पण हे मार्ग तुम्ही आम्ही शोधण्यासाठी ग्रंथांकडे जावं लागेल. सकल संत गाथा पहा, निळोबरायांचा गाथा पहा, संत बणाबाई बहिणाबाईंचा गाथा पहा. अरे जगाच्या कल्याणासाठी विश्वमाऊलींना ज्ञान शिकवावं अशी आदिशक्ती मुक्ताबाईंनी ज्ञानोबरायांना उपदेश केला ना, ते ताटीचे अभंग पहा. फार गोड प्रसंग आहे. जेव्हा ज्ञान स्वतःला बंदिस्त करून घेतं ना, त्याला बाहेर काढण्याचं काम एकच करू शकते, ती म्हणजे मुक्ती. आणि मुक्तीने ज्ञानाला उपदेश करावा. मुक्तीने ज्ञानाला जो उपदेश केला ना, तो उपदेश ताटीच्या अभंगामध्ये पहा. काही ज्ञानाचा कळस सांगितला असेल. ज्ञानोबराय, अहो जगाने तुम्हाला त्रास दिला, देऊ द्यात. त्रास देणं हा जगाचा नियम आहे, संसाराचा नियम आहे. पण तुम्ही संत आहेत आणि जगाच्या कल्याणासाठी तुम्ही अवताराला आले आहात. जगाच्या कल्याणासाठी तुम्ही अवताराला आले आहात ना, म्हणून तुम्हाला कळवळ करून सांगते, तुम्हाला हात जोडून सांगते, ज्ञानोबराय जगाच्या कल्याणासाठी ताटीचं दार उघडा, हे उपदेश करणारे. मग हे ज्ञान जर तुमच्या आमच्यापर्यंत पोचवायचं काम केलं असेल तर संतांच्या ग्रंथांनीच केलं ना. ग्रंथांचं श्रेष्ठत्व किती आहे मी पाठीमागेही सांगितलं. संतांची नामस्मरण केल्यानंतर पाप जातात. ज्ञानप्राप्ती पाहिजे असेल तर संतांच्या ग्रंथांचं अवलोकन करायचं, संतांचे ग्रंथ वाचायचे. संतांचे ग्रंथ वाचले तर ज्ञान होईल. निळोबरायांचा गाथा वाचा, निळोबरायांचं भगवान श्रीकृष्णाचं चरित्र वाचा. का ज्ञान होईल महाराज, जाणून होईल. कारण एक असतं, जो माणसाने त्या गोष्टीचा अनुभव घेतलाय, ज्याने त्या गोष्टी जाणल्यात ना, त्या गोष्टी तो लगाला उपदेश करून सांगू शकतो. तदनंतर संत येतात. संत गोरोबा येतील. गोरोबा काकांचे अभंग पहा, संत सावता महाराजांचे अभंग पहा. या सगळ्यांनी अभंग लिहून फक्त तुमच्या आमच्या उपकारासाठी ते ज्ञान पोचवलं. आम्हाला मांडण्यात मान्य नाही, आम्ही संतांचे ग्रंथ उचकून पाहत नाही. पण एक सांगू का, आज PhD होते विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या ओव्यांवरती, आज PhD होते जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगावरती, आज PhD होते गीतेवरती, त्या ज्ञानावरती. इथून याच्यामध्ये येणारी ताकद, एनर्जी कुठून आहे? माझ्या संतांनी त्यामध्ये ओतलेली ताकद, त्यामध्ये पेरलेले शब्द, त्यामध्ये असलेली ताकद ती तुम्हाला आम्हाला ती जागृत करते, ज्ञानापर्यंत पोहोचवण्याचं काम करते. म्हणून आमच्या जीवनामध्ये ग्रंथांचं श्रेष्ठत्व आहे. यानंतरचा महत्त्वाचा विषय असा होता की ग्रंथांचं श्रेष्ठत्व का पाहायचं? कारण तुम्हाला आम्हाला जीवनामध्ये ज्ञानप्राप्तीसाठी गुरु पाहिजे. आणि समाजामध्ये असे काही गुरु आहेत जे आम्हाला प्रवाहापासून उरट दिशेने नेतात, आम्हाला प्रवाहापासून दूषित करतात, आमच्या मनामध्ये विक्षेप निर्माण करतात आणि भगवंत प्राप्तीच्या नावाखाली आम्हाला लुटतात. या गुरूंपासून आमचे ज्ञानोबराय, आमचे तुकोबराय, आमचे ग्रंथ हेच आमचे गुरु आहेत. हे ग्रंथ आम्हाला शिकवण देतात, आम्हाला शिकवतात. काय ज्ञान शिकवतात? अध्यात्म शिकवतात. महाराज, ज्ञान आणि अध्यात्माच्या प्राप्तीने नक्की होतं तरी काय?
ते ग्रंथांनीच का द्यावं? इतरांच्या कुणाच्या मुखातून श्रवण केलं म्हणजे होत नाही का? होतंय महाराज. आज समाजात एक मोठा वर्ग निर्माण झाला प्रवचनकार कीर्तनकारांचा ते ज्ञान तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. निरूपण करणारे लोक तुमच्या आमच्यापर्यंत ते ज्ञान पोहोचवतात, गीतेचं ज्ञान पोहोचवतात, भागवताचं ज्ञान शिकवतात, पोहोचवतात. पण एक गमतीने सांगू का, भगवंताचं चरित्र ऐकल्यानंतर मनाला शांती जरूर मिळेल, भगवंताचं संतांचं चरित्र ऐकल्यानंतर मनाला शांती मिळेल, पण त्यानुसार आचरण झालं पाहिजे. हे आचरण करण्यासाठी संतांचे ग्रंथ वाचायला पाहिजेत. नवे नवे मी नेहमी सांगत असतो की एखादी गोष्ट नुसती ऐकून 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 काही फायदा नाही, ती आचरणात कितीपैकी येते ती महत्त्वाची आहे. कारण आमच्या संतांनी पायंडा घालून दिलाय, आमच्या संतांनी रीत घालून दिली. नाथांच्या जीवनातला एक लहानसा प्रसंग सांगतो. नाथ महाराजांच्या जीवनातला एक लहानसा प्रसंग. एक महिला लहान मुलगा कडेवरती घेऊन नाथांकडे आली आणि नाथांना सांगू लागली, नाथ, हा मुलगा फार प्रमाणापेक्षा जास्त गुळ खातो, याला तुम्ही काहीतरी सांगा, तुम्ही सांगितलं म्हणजे हा गोड खाण्याचं सोडून देईल. नाथ महाराज म्हणले, हो 8 दिवसांनी ह्या मुलाला घेऊन या माझ्याकडे. स्वाभाविक, तुम्हाला आम्हाला सर्वांना प्रसंग माहिती आहे. 8 दिवस झाले ती मुलं आणि ती आई पुन्हा नाथ महाराजांच्या वाड्यावरती आले. नाथ महाराजांना हाक मारली, नाथ महाराज तुम्ही 8 दिवसांनी बोलवलं होतं म्हणून मी आलं. मावशी एक करा ना, तुम्ही पुढच्या 8 दिवसांनी या ना. मावशी म्हणे, आधीच बोलवायचं होतं तर 15 दिवसांनी बोलवायचं, पुन्हा का बोलवलं? काहीच नाही. नाथ महाराजांनी ती आई आणि त्या लहान मुलाला घेऊन पुन्हा गेली. आई लहान मुलाला घेऊन पुन्हा गेल्यानंतर पुन्हा 15व्या दिवशी आली. 15व्या दिवशी आल्यानंतर सांगितलं, बाळा, अरे गुळ खाणं चांगलं नसतं, गुळ खाणं सोडून दे, गुळ खाल्याने शारीरिक व्याधी वाढतील, असं होईल तसं होईल, त्रास होईल. नाथांनी उपदेश केला आणि नाथांनी उपदेश केल्यानंतर त्या आईच्या मनात प्रश्न आला, का हो बाबा, तुम्ही हे 8 दिवसापूर्वी सांगू शकत होतं, नवे नवे तुम्ही हे 15 दिवसापूर्वी सांगू शकत होता, मग तुम्ही आत्ता कसं काही सांगितलं, आजच ते का सांगितलं? नाथ महाराज म्हटले, पहा, आमच्या संत मंडळींची एक परंपरा आहे हो, की आधी ती गोष्ट आचरणात आणायची आणि मग जगासाठी सांगायची. आम्ही ते आचरणात आणलं. मग ज्ञानाच्या बाबतीत तेच आहे. संतांचा एकही गोष्ट अनुभवाशिवाय फोल नाही. संतांनी प्रपंच अनुभवून पाहिला की नाही? संतांनी प्रपंच अनुभवून पाहिला, प्रपंचात दुःख आहे म्हणून सांगितलं आणि मग हात जोडून सांगितलं, बाबा हो, अरे या संसारापासून निवृत्त होण्यासाठी नाथांनी एक गोडावंग सांगितला. नाथ महाराज असं म्हणतात, पक्षी अंगणी उतरती का तेथीची गुंतवणी राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. हे ज्ञान मिळालं कुठून हो? हे ज्ञान मिळालं कुठून? हे ज्ञान मिळण्याचं कारण फक्त एकमेव तुमचे आमचे ग्रंथ, तुमचे आमचे संप्रदाय, तुमचे आमचे विचार तुमच्या आमच्यामध्ये माणुसकी जागवण्याचं काम करतात, ज्ञान जागवायचं काम करतात. ते ज्ञान जागवण्यासाठी ग्रंथांना शरण जायचं. एक अनुभव म्हणून सांगून जातो, पहा. गंमत अशी होती, नागपूरच्या एका 80-85 वर्षाच्या आजी आळंदीमध्ये वास्तव्याला आल्या. आळंदीमध्ये वास्तव्याला आल्यानंतर आजींचं रोजचं चिंतन असायचं, ज्ञानोबालाय, मी तर अडाणी आहे, मला लिहिता वाचता येत नाही, मला आयुष्यात कधी याचं दुःख झालं नाही, पण तुम्हाला तुमची ज्ञानेश्वरी वाचायची आणि तुमची ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी माझ्या जीवनामध्ये मला आता पहिल्यांदा असं वाटतं की ज्ञानोबराय, मी लहानपणी जर शाळेत शिकले असते तर मला खूप आनंद झाला असता हो. ज्ञानोबरायांची काय कृपा असेल. आजी रोज ज्ञानेश्वरी घ्यायच्या, आजन वृक्षाच्या झाडाखाली जायच्या आणि प्रत्येक ओळीवरती बोट फिरवायच्या, प्रत्येक ओळीवरती बोट फिरवायच्या. गमतीचा विषय होता, फार फार सुमधुर विषय होता. एकदा झालं, दोनदा झालं, आजी रोज तेच करायच्या. एकतर वय झालं होतं, दिसणं कमी झालं होतं, पण आजींच्या मनामध्ये श्रद्धा होती, मला ज्ञानेश्वरी वाचायची, मला ज्ञानेश्वरी वाचायची, ज्ञानोबरायांची कृपा माझ्यावरती व्हावी. मग ज्ञानोबरायांची कृपा होण्यासाठी रोज आजन वृक्षाखाली ज्ञानेश्वरी घ्यायची, प्रत्येक ओवीवरती बोट फिरून फिरून अक्षरशः ओवीची प्रत्येक अक्षर काळी झाली. फक्त श्रद्धा होती मला ज्ञान व्हावं. परंतु पहा, माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबराय आमचे संत किती कृपाळ आहेत, संत किती उदार आहेत की त्यांची कृपा झाल्यानंतर 85 वर्षाच्या आजी ज्ञानेश्वरी वाचू लागल्या. हा इतिहास आहे. आजही हजारो लोक ज्ञानोबरायांच्या समाधीच्या दर्शनाला गेलं ना की आजीचं दर्शन आधी घेतात आणि सांगतात, ज्ञानोबरायांची कृपा तुमच्या जीवनात किती प्राप्त झाली हो. का? ग्रंथांवरती विश्वास ठेवला महाराज, आणि ग्रंथांवरती विश्वास ठेवला ना की जीवनामध्ये समाधान प्राप्त होतं. ते समाधान मिळण्यासाठी जीवनामध्ये संतांना, ग्रंथांना शरण गेलं पाहिजे. महाराज शरण जायचं म्हणजे काय करायचं? ज्ञानोबरायांची एक ओवी सांगतो, पहा. ग्रंथाला शरण जायचं म्हणजे काय? ज्ञानेश्वरीला शरण जायचं म्हणजे काय? ज्ञानेश्वरीचं वाचन करायचं, ज्ञानेश्वरीची सेवा करायची, पण कशी करायची? 3 प्रकारात करायची. ज्ञानोबराय सांगतात, मने काय वाचा, जो सेवक होईल येचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करे. माझे विश्वमाऊली ज्ञानोबराय सांगतात, पहा,
ज्ञानेश्वरीची जर सेवा करायची असेल ना, मनाने, कायेने आणि वाचेने 3 प्रकारे ज्ञानेश्वरीची सेवा करायची. महाराज ज्ञानेश्वरीची सेवा मनाने कशी करायची? हो करायची ना. घरामध्ये देवघराच्या समोर ज्ञानेश्वरी ठेवल्यानंतर मनाने नतमस्तक व्हायचं, शरण जायचं. ज्ञानेश्वरी म्हणजेच आमचे ज्ञानोबा आहेत. ज्ञानेश्वरी म्हणजेच गीता आहे आणि गीता म्हणजेच भगवंत आहे. त्याला शरण जायचं, मनापासून भगवंताला नमस्कार करायचा. दुसरी गोष्ट वाचा, म्हणे काया आणि वाचा. दुसरी गोष्ट आहे कायाने सेवा करायची, म्हणजे शरीराने सेवा करायची. ज्ञानेश्वरी हातात घ्या, वरून पुसून काढा, दर्शन घ्या, 2 फुलं अर्पण करा. का? कायेने सेवा करायची. आणि तिसरी सेवा सांगितली, सर्वात श्रेष्ठ सेवा ज्ञानेश्वरीची सेवा वाचेने करायची. म्हणजे ज्ञानेश्वरीची प्रत्येक ओवी, प्रत्येक अक्षर हे वाचेने बोलायचं, वाचायचं. एक एक अक्षर वाचायचं. आणि आमचे संत यापुढेही सांगतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. की ज्ञानोबरायांची एक ओवी अनुभवायची. हे ग्रंथ झाले. ज्ञानोबरायांच्या अभंग मालिकेप्रमाणे पाहू, ज्ञानोबरायांचे काही अभंग पाहू, की ज्ञान व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. साधना करावी. आणि साधना भगवंत, मी पाठीमागेही सांगून गेलो की गुरूंचं लक्षण, गुरु का करावेत आणि ज्ञानप्राप्ती का करावी. की एखाद्या मार्गापर्यंत जायचं असेल, एखादी गोष्ट प्राप्त करायची असेल, ते पोचायचं असेल तर गुरूंचं मार्गदर्शन घ्यावं लागतं. तसं ज्ञानोबरायांचं मार्गदर्शन घ्यायचं आणि ज्ञानोबरायांचं मार्गदर्शन त्यांच्या अनुभवातून, त्यांच्या अभंगातून मिळतं. त्यांचे अभंग वाचा, त्यांची परंपरा वाचा, त्यांच्या गवळणी वाचा, यातून ज्ञान होईल. संतांचे, प्रत्येक संतांचे अभंग वाचा. की प्रपंच रचना भोगत असणाऱ्या प्रत्येक संतांनी काय केलं, समाजाचा कसा विरोध झाला, पण याचा विरोध सहन करून जगाला ज्ञान दिलं. ते ज्ञान तुमच्या आमच्यापर्यंत खरं म्हणजे शुद्ध सात्विक असलेलं ज्ञान, जे वेदाच्या काळापासून चालत आलं होतं, जे शास्त्रांमध्ये होतं, जे पुराणांमध्ये होतं, ते ग्रंथांमध्ये होतं, ते ज्ञान तुमच्या आमच्यापर्यंत पोचवायचं काम ग्रंथांनी केलं. म्हणून जेवणात जर खरे गुरु कोण असतील तर ते गुरु म्हणजे आपले ग्रंथ आहेत. इतरत्र कुठं गुरु शोधण्यापेक्षा संतांना शरण जा, ग्रंथांना गुरु करा आणि आपल्या जीवनाची सार्थकता करा. कारण ग्रंथाशिवाय आपल्याला कुणीही ज्ञान देऊ शकत नाही, कुणीही ज्ञान देऊ शकत नाही. रामकृष्ण हरी.